एकदम चविष्ट आणि पौष्टिक असा आपण स्वीटकॉर्न ढोकळा करतो आहे. करायला अतिशय सोपा आहे आणि चवीला तर भन्नाट लागतो. आता तसंही मार्केटमध्ये भरपूर स्वीटकॉर्न आलेले आहेत आणि म्हणूनच हा सीझन स्पेशल तुमच्यासाठी मी स्वीटकॉर्न ढोकळ्याची रेसिपी घेऊन आली आहे. चला आपण लगेचच वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया. नमस्कार, मी सुखदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये फ्लेवर टेल्स विथ सुखदामध्ये मनापासून स्वागत करते आणि मस्त अशा पौष्टिक रेसिपीला सुरुवात करते. स्वीटकॉर्न ढोकळा बनवण्याकरिता इथे मी 1 वाटीभर स्वीटकॉर्नचे दाणे घेतले आहे. सोबतच 2 तास भिजवलेली मूग डाळ, इथे मी 1 वाटीभर मूग डाळ वापरली आहे. एका मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊन त्यात 2 हिरव्या मिरच्या घालून मिक्सरला वाटून घेणार आहोत. हे वाटताना आपल्याला थोडंसं जाडसरच वाटायचं आहे, रवाळ असं करायचं आहे. खूप स्मूथ अशी पेस्ट करू नका. यामध्ये आता 1 वाटीभर बारीक रवा घालून घेऊया आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊ. इथे आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा साखर घालून सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया. हा ढोकळा चवीला तर फार छान लागतोच, पण सोबतच पौष्टिक पण आहे. कारण यामध्ये मूग डाळ वापरली असल्यामुळे प्रोटीनयुक्त असा आपला ढोकळा तयार होणार आहे. आता आपण यात रवा वापरला असल्यामुळे 10 मिनिटाकरिता झाकण ठेवून बाजूला ठेवून घेऊया, म्हणजे आपला रवा छान फुलून येईल. 15 मिनिटं झालेले आहे. रव्यामुळे त्यातलं जे पाणी होतं ते एकदम आटलेलं आहे. आता आपण यात थोडंसं पाणी घालून घेऊया. मी इथे अर्धी वाटी पाणी घालते आहे आणि सगळं व्यवस्थित परत आपण त्याला छान असं मिक्स करून घेऊया. 1 मिनिटभर व्यवस्थित फेटून झाल्यानंतर यामध्ये ताजं विरजलेलं 2 मोठे चमचे दही घालून घेऊया आणि छान परत एकत्र करून घेऊ. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण लगेचच स्टीमर रेडी करून घेऊया आणि आपण ज्या डिशमध्ये ढोकळा लावणार आहोत किंवा तुमच्याकडे जी ताटली असेल त्या ताटलीत तुम्ही लावणार असाल, त्याला थोडंसं ऑइल स्प्रे करून छान ब्रश करून घ्या, म्हणजे आपला ढोकळा सहज सुटेल. स्टीमरला व्यवस्थित वाफ आल्यानंतर आपण आता या बॅटरमध्ये अर्धा चमचा इनो घालून सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि लगेचच ढोकळ्याचं बॅटर डिशमध्ये ओतून घेऊया. ढोकळ्याच्या डिशला थोडंसं टॅप करून घेऊ, म्हणजे त्यात काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील. आपली डिश तयार झालेली आहे. यावरती मी चिमूटभर तिखट पसरवते आहे. तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि बस लगेचच ढोकळ्याच्या डिशेस आपण स्टीमरमध्ये ठेवून घेऊया. मी इथे 2 ताटल्या तयार केल्या आहेत. त्या मी 15 मिनिटाकरिता वाफवून घेणार आहे. मस्त गरमागरम असा मूग डाळीचा आणि स्वीटकॉर्न घातलेला अतिशय पौष्टिक असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. छान वाफला आहे. थोडासा थंड झाल्यानंतर तुम्हाला आवडतील त्या आकारात त्याच्या वड्या पाडून घ्या. गरम असताना पाडू नका, त्या नीट पाडल्या जाणार नाही. आणि मस्त एखाद्या पुदिना आणि कोथिंबिरीच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत या सर्व्ह करा. त्यावरती मस्त एक फोडणी तयार करून घ्या. त्यामध्ये मोहरी, जिरं, तीळ, कढीलिंबाची पानं, मिरची असं सगळं घालून सर्व्ह करा. हा ढोकळा तुम्ही मुलांच्या डब्यात देण्याकरिता किंवा संध्याकाळच्या हलक्या नाश्त्याकरिता नक्की करून बघा. आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पौष्टिक रेसिपीसोबत. धन्यवाद.